कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात खंडपीठ व्हावं या मागणीसाठी गेली 38 वर्ष लढा सुरू आहे. या मागणीसाठी आज खंडपीठ कृती समितीच्या वतीनं शनिवारी कोल्हापूर जिल्हा न्यायालयातील सभागृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी 6 जिल्ह्यातील जवळपास 64 तालुक्यातील विविध बारचे पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत, तसंच बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष वसंतराव भोसले, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे, ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे, शिवाजीराव राणे, गिरीश खडके, धनंजय पठाणे यांच्यासह 6 जिल्ह्यातील विविध बारच्या अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. या बैठकीसाठी असलेल्या उपस्थित वकिलांनी कोल्हापुरात 6 जिल्ह्यांचं खंडपीठ झालंच पाहिजे अशी घोषणाबाजी देत हात उंचावून निर्धाराची वज्रमूठ बांधण्यात आली. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत यांनी खंडपीठाच्या लढ्याची गरज आणि पार्श्वभूमी सांगितली. यावेळी त्यांनी बारच्या काही सदस्यांनी केलेल्या विरोधाबाबत भाष्य केलं. खंडपीठाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन खोत यांनी यावेळी केलं. दरम्यान मागील सभेचं प्रोसिडिंग एकमतानं कायम करण्यात आलं. जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांवर दबाव निर्माण करून खंडपीठ पदरात पाडून घेऊया, निवडणुकीवर बहिष्कार टाकूया, 6 जिल्ह्यात साखळी उपोषण सुरू करूया आणि आंदोलनाची तीव्रता वाढवू असं मत सांगलीचे ॲडव्होकेट किरण राजपूत यांनी व्यक्त केलं. कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे छत्रपती यांनी खंडपीठ प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन साताराचे ॲडव्होकेट दिलीप पाटील यांनी केलं. खंडपीठाच्या चळवळीत सातत्य राहावं असं मत कराडचे ॲडव्होकेट MP देसाई यांनी व्यक्त केलं. ज्युनियर वकिलांच्या स्टायपेंडचा विषय महत्त्वाचा असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. अधिवेशन सुरू असून मंत्रालयाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करूया, पक्षकारांनी हा लढा उचलून धरावा, तसंच मंत्रालयापर्यंत दिंडी काढून शासनाला जाब विचारूया अशा भावना अनेक ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केल्या. या बैठकीत खंडपीठासाठी 15 ऑगस्टपूर्वी 6 जिल्ह्यातील वकिलांची कोल्हापुरात वकील परिषद घेण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसंच या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी 6 जिल्ह्यात टप्प्याटप्प्यानं आंदोलन तीव्र करण्याचाही ठराव यावेळी करण्यात आला. बैठकीला ॲडव्होकेट रणजित गावडे, विकास पाटील, श्रीकांत जाधव, SK पाटील, किरण राजपूत, DM जगताप, संभाजीराव मोहिते यांच्यासह 6 जिल्ह्यातील वकील उपस्थित होते.